हाय हॅलो नमस्कार. नव्याची सुरुवात देवाच्या नावाने करूयात. आपलं म्हणणं जगभरात पोचवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करूयात. श्री स्वामी समर्थ. मी आम्रपाली लोखंडे. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर चला, आज मी बोलणार आहे मैत्री. आपल्या मनाची सर्व्हिसिंग करणारं एकमेव हक्काचं गॅरेज म्हणजे मैत्री. आपल्याला काही दुःख वगैरे असलं, कुठलंही दुःख असू द्या, आपण आपल्या मैत्रिणीसोबत शेअर करतो. आणि खरंच मैत्री हे नातं जरी रक्ताचं नसलं ना, तरी रक्तापेक्षा सुद्धा खूप मोठं आहे. रक्ताची नाती जितकी खरी नसतात ना, जितकी उपयोगी नसतात ना, आपली नसतात, तितकंच मैत्रीचं नातं हे खूप जवळचं असतं आणि आपलं वाटणारं असतं. म्हणून आयुष्यात खरं प्रत्येकाला मैत्रीण मित्र असतातच. असं नाही की मैत्रीण नाही मित्र नाही, असतातच. एकदा शाळेला गेलं तर मित्रमैत्रीण होतात, घराभोवती होतात, गल्लीत वगैरे मित्रमैत्रीण हे असतातच. तर त्याविषयी मी तुमच्याशी बोलणार आहे की माझी देखील या यूट्यूब फॅमिलीमध्ये या यूट्यूब चॅनल सुरू केल्यानंतर एका व्यक्तीशी मैत्री झालेली आहे. खूप छान मैत्री झालेली आहे. तर तिचा माझा प्रवास आज मी तुम्हाला सांगते. आणि त्या झालेल्या मैत्रीपासून मला किती फायदे झाले, मला किती आपलेपणा मिळाला, किती गोष्टीचं मला तिने मोटिवेशन केलं मला. मी दुसऱ्यांना मोटिवेट करत असते व्हिडिओमधून, पण तिने देखील मला खूप मोटिवेट केले. खूप गोष्टीने तिने मला प्रोत्साहन दिले प्रत्येक वेळेस. अशी आमची खूप छान या 7-8 महिन्यामधली मैत्री आहे. आणि ती मैत्री माझ्या यूट्यूब चॅनेल खोलल्यानंतरपासून सुरू झालेली आहे. म्हणजे यूट्यूबच्या प्रवासात मिळालेली माझी खूप छान मैत्री आहे. बेस्ट फ्रेंड म्हणायला हरकत नाही. तर बघा ना, मी ज्यावेळेस म्हणजे माझं चॅनल खोलायचं ना, त्या अगोदर तिचं रांगोळीचं चॅनल होतं. आणि तिला मी पूर्वीपासून ओळखत होते, पण आम्ही कधी भेटलो नव्हतो. कारण कसं ओळखायचे मी तिला, फक्त तिचं नाव माहिती होतं. आणि ती माझ्या बेस्ट फ्रेंडची बेस्ट फ्रेंड होती, असं रिलेशन होतं त्यांचं. आणि बेस्ट फ्रेंडची बेस्ट फ्रेंड मी फक्त नावापुरती तिला ओळखायचे. आणि इतक्या वर्षानंतर आम्ही म्हणजे कधी अशी भेटायचा, पण माझ्या मैत्रिणीसोबत तिला संबंध पण आला नाही. खरं भेटायची खूप इच्छा होती तिच्याशी, पण कधी या 20 वर्षामध्ये तर नाही आला. जेव्हापासून माझी बेस्ट फ्रेंड आणि माझं रिलेशन आहे, तोपर्यंत तिच्या मैत्रिणीशी म्हणजे आता जिच्याशी माझी मैत्री झाली तिच्याशी कधीच माझा संबंध आला नव्हता. पण योगायोग कसा असतो बघा ना, चांगली माणसंसुद्धा आयुष्यात आपल्याला कुठल्या ना कुठल्या वळणावर भेटून जातात बघा ना. आणि अशी माणसं चांगली आपल्या आयुष्यात येणं खूप भाग्य समजते मी. अशी चांगली माणसं, कारण चांगली माणसं भेटायला खूप नशीब लागतं. आपल्याला आजकाल तर चांगली माणसं कुठं भेटत नाहीत. दगा देणारीच भेटतात, विश्वासघात करणारीच भेटतात, मतलबी भेटतात काही माणसं. पण काही माणसं अशी असतात आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये कुठल्या ना कुठल्या कारणानिमित्त जी भेटणार असतात पुढं मागं, ती भेटायला सुरुवात होते. तशीच मला ही मैत्री बघा ना, इतक्या दिवसाची मी फक्त तिचं नाव मी ओळखत होते आणि माझं देखील ती ओळखत असेल आय थिंक. तर असं करत करत काय झालं, तिला रांगोळी वगैरे काढायची म्हणजे खूप तिला आवड आहे गोष्टीची. आणि ती देखील हाऊसवाईफच आहे. मग तिला कुठे जाता येत नाही, त्यामुळे मग तिने ना चॅनल खोललं होतं यूट्यूबचं. मग रांगोळीचं चॅनल होतं. मग तिने माझ्या बेस्ट फ्रेंडला सांगितलं की असं मी चॅनल खोलले आणि तुझ्या पण संबंधातले म्हणजे तुझ्या पण रिलेटिव्ज म्हणजे कोण आहे सबस्क्राईब मला करा, असं तिने सांगितलेलं होतं. मग असं करत करत तिने मला देखील मेसेज लिंक पाठवली. त्यामुळे मला तिनं माहिती झाली. मला खूप छान वाटलं. तिनं एक चॅनलवरती काम करते. म्हणजे मला आवड होती असं चॅनलवरती काम करायची,
पण तिनं मला माहिती झालं की अरे आपल्या म्हणजे संबंधातली आणि ओळखीची एखादी व्यक्ती असं चॅनल वगैरे काढून त्याच्यावर काम करते, त्यामुळे मला खूप छान फिलिंग्स येत होत्या, खूप छान वाटत होतं की कोणीतरी असं काम करते, आपली नाही इच्छा पूर्ण झाली, ॲटलिस्ट कोणतरी आपल्या संबंधातलं करते. मग मी तिला सबस्क्राईब वगैरे केलेलं होतं. मग असं करत करत किती 1 महिना झाला. 1 महिना झाल्यानंतर परच्याला मला देखील घरातून परवानगी मिळाली की तुला करायचं यूट्यूब चॅनल तर तू चालू कर म्हणून. मग मी असंच यूट्यूब वगैरे चॅनल चालू केलं माझं मोटिवेशनचं. मग चालू केल्यानंतर परत मी तिला व्हिडिओ तोपर्यंत मग तिला मी व्हिडिओ माझा टाकला, म्हणजे सबस्क्राईब कर म्हणून असं माझं चॅनल खोलले. त्यानंतर मी काय तिला ओळखायला आले नव्हते, खरं मला पाहिलेलं पण नव्हतं तिनं. आणि मग असं करत तिनं पाहिलं, मग आमचं फोनचं कॉन्टॅक्ट झालं. अरे वा छान केलास व्हिडिओ, मी लॉंग व्हिडिओ टाकला होता अगोदर. आणि मग त्याच्यावर तिला देखील तिने व्हिडिओ पाहिला आणि म्हणली छान केलंस म्हणली. त्यानंतर देखील मला असं वाटलं नव्हतं की आमचं नेहमी कॉन्टॅक्ट होत राहील म्हणून. असं मला असं वाटलं की आपलं सबस्क्राईब वगैरे करण्यासाठी एवढ्यापुरतंच आमचे संबंध राहतील, पण नाही. मला ज्या गोष्टी खरंच वाटत नव्हत्या ना त्या आमच्या अशा या चॅनेलच्या संदर्भात पुढे गेल्या. म्हणजे काही दिवसानंतर आम्ही एकमेकींना असे फोन करू लागलो, बोलू लागलो, एकमेकीला टिप्स देऊ लागलो या व्हिडिओ संदर्भातल्या. असं करत करत आमचं बोलणं खूप वाढत गेलं आणि मैत्री खूप अशी घट्ट होत गेली. म्हणजे एखादे विचार जुळले ना तर खरंच मैत्री किंवा कुठलंही नातं खूप घट्ट होतं, आपलेपणाचं होतं. आणि मग तिचं रांगोळीचं होतं, तिनं देखील काम करत होती रेग्युलर. तू टाकलास का व्हिडिओ म्हणायची. मी तिला तू टाकलास का, म्हणजे तिनं सुद्धा मला खूप सपोर्ट चालू केला. मला म्हटली की आता व्हिडिओ वगैरे टाकणं बंद करू नकोस, कंटिन्यू कर, छान करतेस असं. म्हणजे मला तिने प्रतिसाद द्यायला चालू केलं, खूप मोटिवेशन वगैरे देत होती ती. अशी खूप छान यूट्यूबच्या माध्यमातून, म्हणजे अगोदर ओळख असताना देखील आमची मैत्री कधीच होऊ शकली नाही. आणि त्यानंतर आता कारण तर बघा ना, यूट्यूबवर आल्यानंतर तिची आणि माझी ही मैत्री अशी घट्ट झालेली आहे. तर तिचं नाव देखील तिचं नाव देखील अमृताच आहे आणि ती अमृतासारखी गोड देखील आहे. खरं खूप छान, खूप मोटिवेशन देते मला खरंच खूप ती. कारण आजपर्यंत एवढं मोटिवेट केलेलं मी, म्हणजे मला खूप माझ्या बेस्ट फ्रेंड आहेत, खूप छान आहेत त्यासुद्धा, पण एवढं मोटिवेशन दिलेलं मला कोणी मी अजून म्हणजे अनुभवलेलं नाही आहे. ही अशी व्यक्ती आपल्या जीवनात आली आणि अशा व्यक्ती खरं येत असतात, चांगल्या येतात, वाईट येतात, येत जात राहतात. पण चांगल्या व्यक्ती आयुष्याच्या या वळणावर वाटेवर भेटणं खूप आपलं भाग्य समजते. खरं मी माझं भाग्य समजते की खूप छान मला ही फ्रेंड मिळाली कुठल्या नाही कुठल्या निमित्तानं. त्याबद्दल तर खूप थँकफुल मी, म्हणजे खूप आभार मानते की खरंच परमेश्वराने मला तिच्याशी मिळून खूप छान म्हणजे हे आमचं रिलेशन तयार केलेलं आहे. तर अशी आमची यूट्यूबवरची मैत्री आहे, खूप छान. अजूनसुद्धा आम्ही भेटलेलो नाही आहे, पण लवकरच कधीतरी आम्ही भेटू. कारण ती लांब असते, मी लांब असते, खूप अंतर आहे, त्यामुळे भेटणं वगैरे होत नाही. पण नक्की एक दिवस आम्ही नक्की भेटू. आणि अशी आमची मैत्री झालेली आहे खूप छान. आणि या मैत्रीमध्ये ना मी कधी काय व्हायचं, मी व्हिडिओ वगैरे जर टाकला नसता ना तर ती मला फोन करायची. मला म्हणायची व्हिडिओ टाकलास का. म्हणजे नाही अगं आज खूप कंटाळा आला आहे, कामावरली ना ते आता आवरा, ड्रेस घाला. तर मला लगेच पटकन म्हणायची अगं त्यात काय, घाल लवकर पटकन एखादं टॉप वगैरे घाल आणि कर व्हिडिओ मस्तपैकी आवरून, असं पेंडिंग नको पाडू. म्हणजे ज्या दिवशी मी व्हिडिओ असा नाही करायचा निर्णय घेतला ना की आज नको राहू दे असं म्हटलं ना, तर ती मला नेमकं त्या दिवशी तिचा फोन यायचा आणि मला म्हणायची तू पहिल्यांदा व्हिडिओ टाक म्हणायची, असं पेंडिंग पाडू नकोस म्हणायची, छान करते. म्हणजे खूप प्रोत्साहन दिलं मला, खूप मोटिवेट केलं मला तिने खूप छान. म्हणजे माझं जरी म्हणजे असं नावं ठेवलं नाही व्हिडिओला, मला सवय नव्हती खरं, काय माहीत नाही मी व्हिडिओ कसे करते काय करते ते बघणाऱ्याला माहिती. पण तिने देखील तिचं मत मला मांडलं छानपैकी की तू छान व्हिडिओ करतेस, असंच करत राहा, पुढे जा, थांबू नकोस. अशा गोष्टी तिने मला माझ्या पाठीमागे, म्हणजे ती अशी पाठीमागे माझ्या उभारलेली आहे माझी ती न्यू फ्रेंड. तर तेव्हापासून आमचे एवढे रेग्युलर कॉल, मग कधी माझा नाही कॉल गेला, तिला खूप सवय झाली माझ्या देखील कॉलची. म्हणजे असं रेग्युलरनी मग आम्ही बोलायलो, कॉल करायलो, तिनं नाही केला तर मी नाही केला तर ती, असं एकदा तरी म्हटली मला कॉल केला तर तुला बोलल्यानंतर बरं वाटतं असं. म्हणजे किती बघा ना, घरामध्ये किती टेन्शन असतात ना, आपल्या काही पाठीमागं असतं, पण एकदा असं जवळच्या मैत्रिणींचा वगैरे कॉल आला आणि आपण आपल्याला बोललं तर मनातला थकवा, टेन्शन, डोक्यावरचं घरातल्या सगळ्या गोष्टी
अशा अलगद बाजूला होतात. थोडं पण बोला. तुम्हाला देखील खरंच कोणाला कधी टेन्शन असलं तर तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीला थोडंसं नक्की बोला. मन वगैरे हलकं होते, टेन्शन वगैरे आलेलं थोडंसं हलकं होते, जास्त नाही पण थोडंफार बरं वाटते बोलल्यानंतर. सगळं असं ज्यावेळेस आपण आपल्या जवळच्या मैत्रिणीला बोलत असतो ना, तेव्हा आपल्या घरातलं टेन्शन वगैरे असं बाजूला मनात येत पण नाही. आपण त्यामध्ये गुंतलेलो असतो. आपला जो मैत्रिणीसोबत सब्जेक्ट चालू असतो ना बोलायचा, त्याच्यामध्ये आपण गुंतून गेलेलो असतो. त्यामुळे आपल्याला हे टेन्शन तर बाजूलाच राहतो आणि त्यानंतर मैत्रिणीशी बोलल्यावर आपण रिलॅक्स होतो, असं आहे. तर खूप छान, एवढी छान मैत्री झाली ना तिची आणि माझी, खूप मस्त खूप मस्त. कारण तिने खूप मोटिवेट केलेलं आहे मला खूप. मी म्हणते ना, मला कंटाळा आला तर मला ती, आणि नक्की मी ज्या दिवशी व्हिडिओ नाही करणार त्या दिवशी हमखास तिचा फोन येणार, मला सांगणार व्हिडिओ टाकलास. मी नाही अगं अगं टाक उठ. आणि ज्या ज्या दिवशी व्हिडिओ नव्हते टाकणार त्या दिवशी अशा तिच्या म्हणण्यानुसार टाकले, त्या व्हिडिओजला व्ह्यूज भरपूर यायच्या. असं किती मला अनुभव आले की मी व्हिडिओ केलेला नाही आणि करणार पण होते. तिचा अचानक फोन यावा आणि तिच्या फोनमुळे परत मी व्हिडिओ करायला चालू व्हायचे आणि एक दुसरे का व्हिडिओ मी टाकायचेच. असं मला हे 8 महिन्यात खूपदा झालं, खूपदा. आणि कसं व्हायचं, मी देखील तिला म्हणजे फोन केला की काहीतरी चांगल्या न्यूज गुड असं सांगायचे, गुड न्यूज यूट्यूब संदर्भातले, असं झालं तसं झालं हे ते. म्हणजे आम्ही एकमेकींना जर फोन केले तर फायदाच व्हायचा, असं वायफळ काहीच बोलणं व्हायचं नाही. एकमेकींना सल्ला द्यायचो, एकमेकींची इम्पॉर्टंट माहिती यूट्यूब संदर्भातली असं एकमेकींपर्यंत पोचवायचो. किंवा कुठले व्हिडिओ कसे करायचे ते देखील मला पाठवायची, असे कर बघ तसे कर बघ. पूर्ण असं आम्ही या चॅनेल संदर्भात काम करायचो, एकमेकींना बोलायचो, मोटिवेट करायचं, असं करायचो. तर त्यामुळे ना मला खरंच खूप छान वाटते की आमची मैत्री खूप छान झालेली आहे. ती मला असं वाटते की काय म्हणजे कुठंतरी आपलं पुण्य असते, त्यामुळे आपल्याला पुण्याने चांगली माणसं, वाईट देखील मिळतातच पण कुठंतरी चांगली माणसंसुद्धा मिळून जातात. तशीची माझी मैत्री आहे, अमृतासारखी गोड आहे. आणि खूप छान वाटते खरं तिच्याशी मैत्री करून मला. आणि म्हणलं ना मी, आपल्या थकलेल्या मनाची सर्व्हिसिंग करणारं हक्काचं एकमेव गॅरेज म्हणजे आपली मैत्री असते. मैत्रीपाशी सगळं चालतं, सगळं राग लोभ प्रेम बीम सगळ्या गोष्टी आपण तिच्यापाशी शेअरिंग करतो, सगळं हे करतो. आणि ती देखील आपल्या गोष्टी म्हणजे इझिली आपल्या ॲक्सेप्ट करत असते, राग ठेवता. आम्हाला कधीच एकमेकांना राग येत नाही की आम्ही फोन नाही उचललेला. मी जरी कामात असले तरी उचलत नाही, ती जरी असली तरी नाही उचलत. पण असा राग कधीच येत नाही की हिनं फोन उचलला नाही, असं कधीच होत नाही. ठीक आहे, आपण समजून, आणि ह्यालाच तर मैत्री म्हणतात, एकमेकींना समजून घेणं. कारण प्रत्येकाच्या घरातल्या गोष्टी माहीत असतात ना, आपल्यालाच माहीत असतात की काय नाही. त्यामुळे एकमेकीवर चिडून, पर्सनली लग्न झाल्यावर तर चिडून एकमेकांवर काहीच उपयोग नसतो. कारण घरातल्या कंडिशन खूप वाईट असतात, त्या आपल्यालाच माहीत असतात. आणि कसं असतं, तर बघा ना, ही माझी खूप छान मैत्री आहे आणि खूप मला साथ देणारे आहे. खूप माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये तिने मला खूप साथ दिली, खूप प्रोत्साहित केले, पाठिंबा आहे पण तिचा मला खूप शिकायला मिळालं माझ्या मैत्रीमधून. आणि तुम्हाला देखील अशी मैत्री असेल तर मला नक्की सांगा, जशी माझी आहे. खूप छान वाटलं आमचा दोघींचा प्रवास आत्तापर्यंत चालू आहे. म्हणजे फक्त अगोदर ओळखी होत्या आणि आता प्रत्यक्षात आम्ही असं यूट्यूबच्या संदर्भातून एकमेकींसमोर म्हणजे भेटू तर, पण बोलणं वगैरे आमचं झालेलं आहे या यूट्यूबच्या. खूप छान आहे. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते, तिने मला एप्रिल फुल ना खूप एप्रिल फुल करत होती मला तिने मला खूप वेगळ्या पद्धतीने एप्रिल फुल केले. तिने मला म्हटलेली की मी तुझ्याकडे येते म्हणून, तुझ्याकडे येते मला म्हटली. मग मला खरंच वाटलं, कारण खूप अंतर लांब आहे तिचं आणि माझं. मला म्हटली येते तुझ्याकडं म्हणून मला सकाळी फोन केला तिने. मग मी खूप तयारीला लागले. मग खरं सांगू का, आपली मैत्रीण येणार म्हणून ना मला खूप छान वाटलं, खूप मस्त. आणि घरातून असं लगेच कसं पाठवायचं, आली आणि गेली. मग मला असं वाटलं की तिच्यासाठी काहीतरी घ्यावं, म्हणून मी तिच्यासाठी तुम्हाला सांगते मिस्टरांना साडी आणायला पाठवली. खूप छान साडी पण एवढी सुंदर होती, सुंदर आहे ना. ह्यांना पाठवलं मी, म्हटलं जावा तिच्यासाठी साडी आणा. कारण मला जेवढं झेपते मग मी तिच्यासाठी काही करू शकते ना, तेवढं मला तिला करायचं, म्हणून मी तिच्यासाठी साडी आणलेली आहे. आणि तिची मी खूप वाट बघितली
तर तो प्रँक केलेला होता, तिनं मला एप्रिल फुल केलेलं होतं. तरी पण ठीक आहे म्हणलं. पण मी खूप मनापासून तिच्यासाठी साडी आणली होती, माझ्या मैत्रिणीसाठी. तुम्हाला मी ती साडी नक्की दाखवते, मला कशी आहे सांगा. कारण आपल्या जवळच व्यक्ती जर घरी आलं ना, तर मला असं रिकाम्या हाताने नाही जाऊ दे वाटत. फुल नाही फुलाची पाकळी त्या व्यक्तीसाठी द्यायला खूप आवडते, म्हणून मी तिच्यासाठी साडी आणली होती. मी तुम्हाला नक्की साडी दाखवते. ही बघा, ती साडी आणलेली आहे मी तिच्यासाठी. किती सुंदर आहे, ती गोरी आहे त्यामुळे ही साडी आणली मी. कशी आहे बघा, ही बघा, ही बघा किती छान आणि सुंदर साडी आहे. ही बघा, मला नक्की सांगा साडी कशी आहे. नेटमधून आहे. तिला अशा पार्टीवेअर साड्या वगैरे खूप आवडतात. आणि बघा, हे तिच्यासाठी, कारण आपली एवढी मैत्रीण घरी ये लागली भेटायला, त्यासाठी. छान आहे काही साडी बघा, मला नक्की सांगा ही साडी कशी आहे. ती मस्त आहे, तिला छान वाटली असती. आणि मला दुपारी तिने कॉल करून सांगितलं की मी नाही येत म्हणून. अगं एप्रिल फुल केले. खूप कसतरी वाटलं मला, सो सॅड. पण ठीक आहे म्हटलं, आता काय करणार, आता मैत्रीत सगळंच माफ असतं म्हणतात. ठीक आहे, माफ करून दिलं. पण खूप मनापासून तिला गिफ्ट आणलं होतं मी. ठीक आहे, आता काय करणार. पण हां, पण जाऊ दे, एक ना एक दिवस भेटू. तिच्यापर्यंत ही साडी, अशा साड्या अजून मी घेऊन तिला ज्यावेळेस येईल त्यावेळेस देईन. आत्ता नाही आली तर ठीक आहे, नो प्रॉब्लेम. असू दे, मैत्रिणीला आपल्याला प्रँक करायचा हक्क असतोच म्हणा. पण आमची मैत्री खूप छान आहे, खूप मस्त आहे. खरंच खूप दिलासा देणारी आहे, त्यामुळेच मला खूप आवडली खरं. आणि आपलं म्हणजे खूप आता शब्दात न सांगणारं आहे, शब्दातही सांगता येत नाही या गोष्टी. एवढं आपल्याला तिनं सपोर्ट करते कुठल्याही संदर्भात. कधी आणि कधी कसं असतं, आपण ज्यावेळेस आपलेपणा एखाद्या व्यक्तीला देतो त्यावेळेस जरी आपण म्हणजे जरी आठवण जरी काढली ना, तर प्रत्यक्षात उतरते. जर आठवण मनात काढली, आजीचा फोन आला नाही तेवढ्यात तिचा फोन येतो, असं होते. याला म्हणतात की मनापासून जोडलेली नाती ही चांगली. तर बघा, माझी ही मैत्री, माझी यूट्यूबवरची मैत्री तुम्हाला कशी वाटते मला नक्की सांगा. चलो बाय.